अंबरनाथ नगरपालिकेतल्या नगराध्यक्ष पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये झालेला तो टोकाचा संघर्ष आपण पाहिला। त्याचा पुढचा अंक आता कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळू शकतो। कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्यानं आकडेमोड करत सत्तेची गणित मांडली जात आहेत आणि यात नगरसेवकांची पळवापळवी सुद्धा सुरू झाली आहे असा आरोप होतोय। महापालिकेच्या निकालानं काही महापालिकांमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये। त्यातील एक महत्त्वाची महानगरपालिका अर्थात कल्याण डोंबिवली। पक्ष म्हणून भाजप आणि शिवसेनेला जवळपास सारख्याच जागा मिळाल्यात। त्यामुळे आता आपलाच महापौर व्हावा यासाठी शिवसेना आणि भाजपकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जुळवाजुळव केली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीशिवाय बहुमत गाठणं अशक्य बनल्यानं आता नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण कल्याणमधून विजयी झालेले नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन्ही नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेले दोन नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। त्यामुळेच सोमवारी पक्षाच्या वतीनं या दोन्ही नगरसेवकांच्या घरी जाऊन ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांनी नोटीस दिली। पण त्यानंतरही हे दोघे मंगळवारी झालेल्या नगरसेवकांच्या गटस्थापनेच्या बैठकीला पोहोचले नाही। त्यामुळे आता पक्षानं या दोन्ही नगरसेवकांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे। जे आमचे दोन नगरसेवक आता आमच्याकडे कुठे दिसत नाहीये, त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। गटाची स्थापना करताना ते आमच्या जवळ असायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तेचं गणित बिकट बनलंय। त्याला कारण म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांची संख्या। दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांच्या संख्येत जास्त फरक नाहीये। कल्याण डोंबिवलीत 122 नगरसेवकांपैकी शिवसेनेचे सर्वाधिक 53 नगरसेवक निवडून आले। त्या खालोखाल भाजपचे 50 नगरसेवक विजयी झाले। सत्ता स्थापनेसाठी 62 हा जादुई आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे। त्यामुळेच शिवसेना उबाठाचे 11 तर मनसेचे 5 या 16 नगरसेवकांचं महत्त्व वाढलंय। कल्याण डोंबिवलीत आपला महापौर बसावा म्हणून भाजप शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। दोन्ही पक्षांकडून बहुमताचा आकडा जुळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। अशा परिस्थितीत सत्तेचं गणित जुळवण्याचे कोणकोणते पर्याय आहेत त्यावर एक नजर टाकूया। शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे सत्ता स्थापन करू शकतात, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची हातमिळवणी करून शिंदेची शिवसेना सत्तेत जाऊ शकते। शिंदेच्या शिवसेनेचे 53 आणि शिवसेना उबाठाचे 11 असे मिळून त्यांना 64चा बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो। मंगळवारी या दृष्टीनं शिवसेनेनं पावलं उचलल्याचं दिसतंय। शिंदेच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांची भेट घेतली। शरद पाटील यांच्या कार्यालयात येऊन भेट घेत आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। तर ही कौटुंबिक भेट असल्याचं ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख शरद पाटील म्हणाले। पण महानगरपालिकेत आकड्यांचा पेच निर्माण झालेला असताना झालेल्या या दोन नेत्यांच्या भेटीनं नवे संकेत दिलेत। महेश गायकवाड हे महापौर कल्याणी पाटील यांचे ते चेले आहेत असं समजा, आणि ते आज निवडून आल्यावर मला सदिच्छा भेट घेण्यासाठी आज इथे माझ्या कार्यालयावर आले होते। सर्वाधिक बिनविरोध नगरसेवक झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। भाजप शिवसेनेतल्या या संघर्षामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे केडीएमसीत किंगमेकरच्या भूमिकेत आले। त्यामुळे आपल्या मित्राला शह देण्यासाठी ठाकरेंची कोण मदत घेतं, ठाकरे भाजपला साथ देतात की शिंदेंचा हात हाती घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई।